दोन ट्रायंगल घ्या, सिमिलर करा, तीनही बाजू सारख्या आहेत त्याच्या एवढं पण यशमधली आहे ना त्याच्या वरचा खालचा तुमचं गणित डायरेक्ट. तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी असाल आणि बोर्डाच्या परीक्षेची जर तयारी करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास, कारण या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रीमधील लेसन नंबर 3 सर्कलमधली प्रॅक्टिस सेट 3.1 खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. तर सर्व गणितं समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि संपूर्ण गणितं व्यवस्थितरित्या लिहून. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील हे पहिलं गणित आपल्याला खूप सोप्या पद्धतीने सोडवायचे. तर पहिल्यांदा आपण गणित रीड करू. गणितामध्ये आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली ती आपण शोधणार आणि आपल्याला काय शोधायचे हे आपल्याला शोधायला लागेल. तर पहिल्यांदा आपण गणित रीड करू. इन गिवन फिगर द रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. आपल्याला रेडियस दिली 6 सेंटीमीटर आणि त्याने सांगितलं आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर खाली एकूण 4 क्वेश्चन दिलेत, चौघांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. एका मार्काला 1 असे एकूण 4 आहेत, म्हणजे 4 मार्काचा हा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न बघा काय, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. तर एक अँगल आहे CAB, त्याचं त्यांनी मेजर विचारलंय. तर आपण अँगल CAB इथे काढू. तर बघा CAB किती डिग्री असेल बरं मुलांना. अँगल CAB इज इक्वल टू, सहज तुम्ही आन्सर लिहू शकता. किती डिग्री दिसतो बरं, 90 डिग्री. किती डिग्री आहे बरं, 90. पण का 90 डिग्री असेल, आपल्याला सपोर्टिंग कारण पण लिहायला लागेल, रिझन लिहायला लागेल. तरी टॅन्जेंट आहे आणि ही रेडियस आहे. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टॅन्जेंट, त्याला टॅन्जेंट थेरम म्हणतो आपण. हा टॅन्जेंट थेरम ही प्रॉपर्टी यूज करून तुम्ही 90 डिग्री लिहू शकता. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री, बट व्हाय, बिकॉज टॅन्जेंट थेरम, असं आपण लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. तर पॉईंट Cचं लाईन AB पासूनचं अंतर किती. तर ऑलरेडी त्यांनी रेडियस आपल्याला दिलेली, किती दिलेली बरं, रेडियस 6 सेंटीमीटर. आणि हा दुसरा प्रश्न पण त्यांनी तसंच विचारला, काय, तर पॉईंट Cचं AB पासूनचं अंतर किती. काय गेस करू शकताय बघा, पॉईंट Cचं AB पासूनचं अंतर किती दिले बरं, 6. म्हणजे C आहे, हे डिस्टन्स किती येईल बरं, 6 सेंटीमीटर. मग का 6 सेंटीमीटर येईल, कारण ती रेडियस ऑफ सर्कल, ती त्याची काय बरं, रेडियस आहे. ती काय बरं, रेडियस आहे त्याची, म्हणून ते किती येईल बरं, 6 सेंटीमीटर. तर बघा पहिलं गणित आपण जे सोडवलं हे पहिलं, तर अँगल CAB किती डिग्री आहे बरं, 90 डिग्री. तुम्ही कारण काय लिहू शकता, टॅन्जेंट थेरम, कारण टॅन्जेंटला रेडियस परपेंडिक्युलर आहे. दुसरं त्याने विचारलंय पॉईंट C पासून ABचं अंतर किती, हे अंतर किती, तर ते किती दिले बरं, 6. का 6 सेंटीमीटर आहे, कारण ती त्याची रेडियस. क्वेश्चन 3 आपण सॉल्व करू. काय क्वेश्चन आहे बघा, डिस्टन्स AB 6 सेंटीमीटर दिलाय आणि BC फाइंड करायला सांगितलंय. तर AB हे डिस्टन्स पण आपल्याला दिले त्यांनी 6 सेंटीमीटर आणि त्यांनी सांगितलं आपल्याला BC फाइंड करा. तर BC कुठे येतो शोधा. हा बघा B आणि C हा शोधायला सांगितलंय. तर आपण तिसरं गणित आपल्याला सोडवायचे ना, तर हा ट्रायंगल उचलून सेपरेट काढा, मग तुमच्या लक्षात येईल. बघा हा ट्रायंगल काढला आपण, ते इथे आहे C, इथे आहे A आणि इथे आहे B. तर हा दिला आपल्याला 6 आणि ही साईड पण 6 आणि आपल्याला BC शोधायला सांगितलं. तर तुम्ही गेस करू शकता आरामशीर कुठली प्रॉपर्टी यूज करू शकते. तर इथे बघा हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल CAB, तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल जर 90 डिग्री असेल तर आपण काय वापरतो, पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम म्हणजे 90च्या समोरची बाजू जी हायपोथिनियस आहे तिचा स्क्वेअर करतात. काय बरं हायपोथिनियस, CB, बाय युझिंग पायथागोरस थेरम. तिचा स्क्वेअर करा आणि इज इक्वल टू लिहा. आता ही साईड तर मी लिहिली या ट्रायंगलची, उरल्या 2 साईड. मग ही बघा ही साईड उरले, काय नाव आहे बरं तिचं, CA ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अजून एक साईड उरली, काय उरली बरं, AB. म्हणजे आपल्याला त्यांनी BC फाइंड करायला सांगितले. तुम्ही सिंपल डोकं वापरा, तो त्रिकोण लिहा आणि इथं पायथागोरस थेरम यूज करायचा. हायपोथिनियस शोधा, 90च्या समोरची साईड CBचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेली बाजू CAचा स्क्वेअर आणि ABचा स्क्वेअर, असं आपण लिहिलं. तर आता बघा आपल्याला CA किती दिलं आहे बरं, 6, त्याचा स्क्वेअर करा. AB किती दिलं आहे आपल्याला, 6, त्याचा स्क्वेअर करा. आणि तुम्हाला पक्का माहिती आहे 6चा स्क्वेअर किती येतो, एकदम सिंपल गणित आहे. 6 36, 6 36, टोटल ॲडिशन किती होईल माहिती आहे, 72. म्हणजे CB स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळेल 72. इथपर्यंत आपण आलो बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आपल्याला फक्त CB पाहिजे. आता 72 हा नंबर कोणाचा स्क्वेअर नाही, मग याला आपल्याला फॅक्टर पाडायला लागतील. ते बघा सिंपल, आपण इथं पाहिलं 36 + 36, याचा अर्थ 36 2 जा 72. मग आता इथे तुम्हाला डोकं लावायचे, 36 कोणाचा स्क्वेअर आहे, जी स्क्वेअर नंबर आहे तिला बाहेर काढा. कोणाचा स्क्वेअर आहे, 6.
मग आता 2 कोणाचा स्क्वेअर आहे का, नसेल, कोणाचा स्क्वेअर नाही, त्याला स्क्वेअर रूटमध्येच ठेवा. तर मुलांना आपल्याला CB मिळेल बरोबर 6√2. किती मिळेल बरं? सिंपल मुलांना बघा, हा ट्रायंगल घेतला आहे, पायथागोरस थेरम यूज केला आहे आणि डायरेक्ट आपल्याला CB. इतकं सोपं आहे. आता चौथं जो क्वेश्चन आहे तो आपण सोडू. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? तर अँगल ABCचं मेजरमेंट किती असेल? ठीक आहे. तर बघा आपल्याकडे तो ट्रायंगल आहे, तो आपण लिहू शकतो किंवा तोच ट्रायंगल आपण ॲझ्युम करू. तर हा आपल्याकडे तो ट्रायंगल होता. या ट्रायंगलमध्ये ही साईड 6 सेंटीमीटर आहे आणि ही साईड 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याच्या 2 साईड सारखे आहेत. कुठली साईड 6 आहे बरं? AC इज इक्वल टू दुसरी कुठली साईड आहे बरं? AB. या 2 साईड आपल्याला सेम आहे, त्या लिहून घेतल्या. आणि एखाद्या ट्रायंगलच्या 2 साईड सारख्या असतील तर त्याला आयसोस्केलिस ट्रायंगल म्हणतात. आणि त्या साईडच्या बेसचे 2 अँगल असतात ते सेम असतात. आता ही साईड आहे, याच्या इथे अँगल तयार झाला आहे C, आणि ही साईड आहे, याच्या इथे अँगल झाले B. ते दोन्ही अँगल सेम असतात. अँगल C इज इक्वल टू अँगल B. हे दोन्ही सारखे आहेत. आयसोस्केलिस ट्रायंगल थेरम. ह्या 2 सारख्या बाजू तुम्हाला लिहायचे आहेत. या 2 बाजू सारख्या आहेत म्हणून बेसचा C आणि इकडचा B हे दोघेही सारखे. त्या बाजूंवर तयार होणारे अँगल सेम आहेत. आयसोस्केलिस ट्रायंगल थेरम. त्या दोघांची मापं माहीत नाही म्हणून आपल्याला लेट घ्यावं लागेल. अँगल C इज इक्वल टू अँगल B. काय म्हणायचं बरं त्याला? X. आता तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे ट्रायंगलची. ट्रायंगलच्या 3ही कोणांची बेरीज, त्रिकोणांच्या 3 कोणांची बेरीज असते 180, 180. मग याच्या 3ही अँगलची बेरीज करू. चला आता टाकू बरं नाव. पहिला अँगल लिहा बरं A, अँगल A प्लस अँगल दुसरा कुठला आहे बरं आता या ट्रायंगलमध्ये B प्लस अँगल तिसरा कुठला अँगल आहे बरं C. या तिघांचा ॲडिशन किती असतो बरं? 180. मग आता अँगल A किती दिलं आहे मुलांना आपल्याला स्पष्ट दिसतोय. तर किती डिग्री आहे बरं? 90. B काय मानलं आहे आपण? X. C पण काय मानलं आहे बरं आपण? X. टोटल झाले 180. आता सिंपल 90 डिग्री प्लस X आणि X किती झाले तुम्हाला पक्का माहिती आहे? 2X इज इक्वल टू 180. मग आता मुलांना नंबर्स एक साईडला घेऊ आपण. 2X लिहिला, हा प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होईल बरं? मायनस. म्हणजे 180 मधून तुम्हाला 90 मायनस करायचे. आता बघा बरं, 180 मधून 90 मायनस केले तर राहिले 90. मग आता आपल्याला पुन्हा काय करायचे? नंबर्स घ्यायचे. तर सपोज आपण Xला जागेवर ठेवला, X जागेवर ठेवला, तर आता 2 मल्टिप्लाइड आहे, तिकडे आल्यावर काय झाले बरं? डिवाइड. 90/2. मुलांना आपल्याला किती मिळेल बरं? 45. किती मिळेल बरं? 45. म्हणजे B आणि C या दोघांना आपण X मानले, म्हणजे अँगल C इज इक्वल टू अँगल B इज किती मिळेल बरं? 45 डिग्री. किती मिळेल बरं? 45 डिग्री. तर अशा पद्धतीने हे गणित आपण सोडू शकतो सोप्या पद्धतीने. तर आपण पहिल्यांदा रिवाइज करू. तर पहिला विचारलं आहे C, A आणि B किती डिग्री आहे बरं? 90 डिग्री. तुम्ही कारण काय लिहू शकता याला? बाय टॅन्जेंट थेरम. त्याने विचारलं पॉईंट C चे AB पासूनचं डिस्टन्स किती दिलं आहे आपल्याला? किती दिले बरं? 6. काय? तर ती रेडियस आहे. तर त्यानंतरचा आपला जो प्रश्न आहे त्यांनी सांगितलं तुम्ही BC शोधा. तर हा ट्रायंगल उचलून लिहायचा आणि कुठला थेरम वापरायचा? पायथागोरस. तर 90च्या समोरची बाजू CB तिचा स्क्वेअर करा, उरलेली बाजू CA आणि त्यानंतरची बाजू AB. CA दिलाय 6, AB दिलाय 6, 6 36, 6 36, 36 आणि 36 72 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. मग आपल्याला 36 2 जा 72. मग 36 कोणाचा आहे? 36 कोणाचा वर्ग आहे बरं? 6. आतमध्ये राहिले वर्गमुळात 2. मग तुम्हाला काय करायचे मुलांनो? ह्या 2 बाजू सारख्या आहेत म्हणून इथल्या यांचे बेसचे अँगल सारखे, C आणि B सारखा आहे. बाय आयसोस्केलिस ट्रायंगल थेरम. दोघांची मेजरमेंट माहीत नाही म्हणून काय मानलं बरं? X. मग आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज केली आपण. हा X आपल्याकडं, हा X प्लस X 2X प्लस 90. A आपल्याकडे 90 आहे, BX आहे, CX आहे. 90 X आणि X 2X. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस. 90 2 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड. आन्सर मिळेल 45 डिग्री. तर सिंपल गणित आहे आणि आपल्याला ते प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सहज जमेल. तर पहिले 3 पण सोपे आहेत. पहिल्यांदा तर तुम्हाला लिहायचे ते किती आहे, अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. दुसऱ्यांदा किती डिस्टन्स आहे? ऑलरेडी गणितात दिलं आहे 6 सेंटीमीटर आहे. तिसऱ्यांदा पायथागोरस थेरम यूज करा आणि चौथी प्रॉपर्टी सेम, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज करा. तुम्हाला तुमचं उत्तर 100% मिळेल. क्वेश्चन नंबर 2 सोडवणार आहेत. पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू. इन O इज द सेंटर ऑफ सर्कल. OR आपल्याला दिला आहे 10 सेंटीमीटर. मग हा OR आपण काढून घेऊ. किती दिलं आहे बरं? 10 सेंटीमीटर.
त्यानंतर बघा रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर, म्हणजे ही रेडियस हा सेंटरपासून जोडलेली रेषा ही दिली आपल्याला 5 सेंटीमीटर, ही पण असेल 5 सेंटीमीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. तर त्यांनी विचारलं त्याला जे टँजंट आहे तर त्यांची लेंथ किती असेल. तर मुलांना आपण काय करू माहिती आहे का, हा जो ट्रायंगल आहे ना तो उचलून लिहू, इकडनं एक ट्रायंगल काढू हा सेपरेट. तर बघा इथे नाव काय होतं बरं यम, इथे नाव काय होतं बरं ओ, आणि इथे नाव काय होतं बरं आर. हा 5 दिला आहे आणि हा आपल्याला दिला आहे 10. तो ट्रायंगल उचलून बाहेर काढा, कुठला तरी एक. 2 ट्रायंगल तुम्हाला स्पष्ट दिसतात त्या आकृतीत, कुठला तरी एक ट्रायंगल काढला. तर आपण वरचा ट्रायंगल लिहिला मी MOR. मग मुलांना आता तुम्हीच गेस करा, पहिल्या गणितामध्ये पण आपण सोडवलं होतं, एक ट्रायंगल असेल आणि एक अँगल 90 डिग्री असेल तर आपण कुठला थेरम वापरतो, पायथागोरस थेरम वापरू आपण इथे. या 90च्या समोरची बाजू तिचा स्क्वेअर करा. कुठली बाजू आहे बरं OR, तिचा आपल्याला काय करायला लागेल स्क्वेअर. मग उरलेल्या बाजू कुठल्या बरं, तर ही बाजू उरली. कुठली बाजू बरं OM स्क्वेअर प्लस त्यानंतर कुठली उरली बरं MR स्क्वेअर. तर पहिल्यांदा 90च्या समोरच्या बाजूचा वर्ग करा, उरलेली बाजू OMचा वर्ग करा, त्यानंतरची उरलेली बाजू MRचा वर्ग करा. हे तुम्हाला येते पायथागोरस थेरम. तर OR आपल्याला 10 दिला आहे, 10चा स्क्वेअर. OM आपल्याकडं 5चा स्क्वेअर आणि MR काय आपल्याला दिलेला नाही. सहज तुम्ही सांगू शकता 10चा वर्ग किती येतो बरं 100, 5चा वर्ग किती आहे 25 प्लस MR स्क्वेअर. नंबर एका बाजूला घ्या. आता हा प्लस इकडं आल्यावर काय झालं बरं मायनस 100 मायनस 25 आणि तिथे उरला आपल्याला MRचा स्क्वेअर. मग आता 100मधून जर 25 गेले तर तुम्ही सहज लिहू शकता किती राहिले बरं 75 MRचा स्क्वेअर बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घ्या. MR इज इक्वल टू n स्क्वेअर रूट 75. आता गेस करा 75 कुठल्या टेबलमध्ये आहेत, कुठल्या पाड्यामध्ये येतात रे. तर तुम्ही सहज सांगू शकता 25 3 जा 25 त्रिक 75. मग आता मला सांगा बरं 25 कोणाचा वर्ग आहे बरं हा 5, त्याला बाहेर काढा. 3 कोणाचा वर्ग आहे का नाही, तर त्याला आतमध्ये लिहा. म्हणजे MR आपल्याला मिळेल 5 वर्गमुळात 3. तर ही आपली झाली टॅन्जेंट किंवा आपलं हे उत्तर आहे. सिमिलरली NR पण असेल 5 वर्गमुळात 3. तर हे पहिलं गणित या पद्धतीने आपल्याला त्याच्यातलं एक्झाम्पल आहे ते सोडवायचं. त्यामधील क्वेश्चन नंबर 2 बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. तर अँगल MROचं आपल्याला मेजर्ड काढायचे. कसं काढू शकतो बघा. कुठे बरे MRO MR आणि O इथला अँगल आहे ना त्याचं आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. तर मुलांना 2 नंबर्स आपल्याकडे, एक नंबर आहे 5 आणि एक नंबर आहे 10. तर मी पहिल्यांदा ती नंबर लिहितो 5. 5 10च्या हाफ आहे, 10च्या अर्धी नंबर आहे 5. तर पहिल्यांदा छोटी नंबर लिहा 5, ती अर्धी आहे. कोणाच्या अर्धी आहे बरं 10. आता एवढं लिहिल्यानंतर त्यांची नावं लिहा. तर 5चं नाव काय बरं O पासून M आणि 10चं नाव काय बरं 10 ही बघा ही लाईन दिली O पासून R. बस तुम्हाला एवढंच लिहायचं. पहिला छोटा नंबर लिहा, 2च नंबर आपल्याकडे आहेत, एक 5 आणि एक 5 लिहिला आणि तो हाफ आहे कोणाच्या बरं 10. 10चा हाफ केला तर 5 मिळतो. मग 5चं नाव काय O पासून M आणि 10चं नाव काय बरं O पासून R. मग असा कुठला अँगल आहे का 30 60 90 आपण जो थेरम बघितला होता त्याच्यामध्ये असा कुठला अँगल आहे जो हायपोतेनसचा हाफ असतो तो आहे. तो किती डिग्री बरं 30. म्हणजे याच्या अपोजिट जो अँगल असतो तो किती डिग्री असतो बरं 30 डिग्री. म्हणून अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. तर MRO आपल्याला किती मिळेल बरं 30 डिग्री बाय कन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री थेरम. कारण हायपोथेनियस आहे ना जो अँगल असतो ना तो हा बघा ही साईड आहे, ही हाफ आहे, कोणाच्या हाफ आहे बरं 10. पण याच्यापेक्षा तुम्ही असं डोकं लावा, छोटा नंबर लिहा 5, तो हाफ आहे, मोठ्या नंबर कुठला आहे बरं 10. तर त्याचं नाव लिहा OM 5चं नाव, OR 10चं नाव आणि लिहा डायरेक्ट किती बरं झालं बरं 30 डिग्री. किती मिळाला बरं. तर हा जर 30 असेल तर त्याच्या खालचा NRO हा पण किती डिग्री असेल बरं NRO हा पण असेल 30 डिग्री. सिमिलरली सेम आपण प्रूव्ह करू शकतो. ते हा जर 30 असेल तर त्याच्या खालचा हा पण असेल 30 डिग्री. सिमिलरली तिसरा क्वेश्चन. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. कुठे आहे बरं MRN. आपण इकडे वेगळी आकृती काढू. MRN मोठा अँगल आहे बघा मुलांना. MR
एन आणि एक मधून रेषा जाते आणि हा होय. तर आपल्याकडे हा पण 30 हा पण 30. तुम्ही सहज गेस करू शकता 30 किती झाले बरं 60 डिग्री. मग कसं लिहायचं बघा. अँगल MRN इज इक्वल टू, तर याच्यामध्ये दोन अँगल आहेत, हा वरचा एक आणि खालचा एक. अँगल MRO प्लस अँगल हा बघा दुसरा बघा खालचा NRO, दुसरा कुठला आहे बरं NRO, कुठला अँगल आहे बरं NRO. तर हा MRO किती डिग्री आहे बरं 30, NRO पण किती आहे 30 60 डिग्री. म्हणजे आपल्याला MRN किती मिळेल बरं 60 डिग्री. किती मिळाला बरं, संपलं हे गणित. ते गणित कसं सोडवलं होतं बघा. पहिल्यांदा मला त्यांनी विचारलं आहे टँजंट्स किती असतील. मी सरळ हा ट्रायंगल उचलला आणि इथं लिहिला. मग इथे मी पायथागोरस थेरम यूज केला. मग 90च्या समोरची बाजू OR तिचा स्क्वेअर केला, उरलेली बाजू OM, त्यानंतर बाजू MR. OR दिला 10, 10चा 100, 5चा 25, हा प्लस इकडं आल्यावर मायनस मला मिळाला 75 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. मग आता 75 कुठल्या टेबलमध्ये येतात तर 25, 25 3 75. 25 कोणाचा आहे बरं 5, त्याला बाहेर काढला आणि 3 कोणाचा नाही म्हणून आतमध्ये पहिले इथलं इथं सॉल्व्ह झालं. दुसरं कसं डोकं लावायचे तर नंबर लिहा छोटी 5, तो हाफ आहे कोणाचे आहे बरं दुसरी नंबर कुठे आहे बरं 10. मग 5चं नाव काय बरं OM ते लिहा, 10चं नाव काय बरं OR ते लिहा. आणि म्हणून ही साईड आहे ना तिच्या समोरचा अँगल असतो 30. मग वरचा जर 30 असेल तर खालचा पण किती आला बरं 30 डिग्री. मग आता तुम्ही इकडे या MRN हा 30 आणि हा 30 टोटल किती आलं बरं 60. म्हणजे MRO NRO दोघांचे ॲडिशन करा, अँगल ॲडिशन प्रॉपर्टी किती झाली बरं 60 डिग्री. तर तुम्हाला प्रॉपर्टीज पण लिहायचे, मी तुम्हाला समजावं म्हणून शॉर्टमध्ये सांगतोय. तर त्यानंतर आपण पुढचं गणित सोडूया. तिसरं गणित आहे हे प्रुदॅटचं गणित आहे, पण घाबरू नका, खूप सोप्या पद्धतीने आपण याला पण सोडवणार आहेत. तर गणित पहिल्यांदा रीड करू. Segment MRM and RN are the tangent of circle. Prove that. आपल्याला हे प्रूव्ह करायचे OR bisect angle MRN as well as angle MON. याला टेन्शन घेण्याची मुलांना गरज नाही, आकृती ऑब्झर्व करा. आकृतीमध्ये तुम्हाला किती ट्रायंगल दिसतात 2, फक्त 2 ट्रायंगल दिसतात. त्या 2 ट्रायंगलची नावं लिहा. सपोज हा वरचा एक ट्रायंगल आणि खालचा हा दुसरा ट्रायंगल. एन ट्रायंगल काय नाव आहे बरं त्याचं, लिहा असेल वरच्याचं नाव काय बरं ट्रायंगल आहे OMR अँड ट्रायंगल. खालचा दुसरा बघा बरं काय लिहू तेवढं नाव तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ONR. तर दोघांची नावं लिहा. वरच्याचं लिहिलं आपण OMR आणि खालच्याचं नाव ONR. इतकं सोपं गणित आहे हे प्रुदॅटचं. तर बघा ही रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे. तर रेडियस नेहमी कशा असतात बरं सेम. तर वरच्या रेडियसचं नाव काय बरं, तर आपण त्याला लिहू शकतो सेगमेंट OM कॉन्ग्रंट टू सेगमेंट. खालीचं नाव काय बरं ON. रेडिय ऑफ द सेम सर्कल. पहिलं तर मिळालं आपल्याला बघा OM आणि ON या रेडियस सेम असतात लिहा. त्यानंतर मुलांना हे टॅन्जंट्स आहेत, ह्या टॅन्जंट्स नेहमी सेम असतात बाय टॅन्जंट थेरम. एक्सटर्नल पॉईंटमधून जर टॅन्जंट काढली सर्कलला तर त्या नेहमी सेम असतात. तर काय नाव आहे बरायचं सेगमेंट, काय नाव आहे बरं त्याचं MR इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट. खालचीचं नाव काय बरं NR बाय टॅन्जंट थेरम. 2 मिळाल्या बघा. ही टॅन्जंट आहे आणि ही पण ह्या दोन्ही बाजू सेम आहेत कारण टॅन्जंट आहेत. मुलांना अजून एक बाजू असे जी दोघांमध्ये येते. कुठली बाजू आहे बघा ही बघा. आता चला याला आपण डार्क करू ह्या रेषेला. ही बघा OR ही साईड अशी की जी वरच्या ट्रायंगलमध्ये पण येते आणि खालच्या ट्रायंगलमध्ये, वरती पण येते आणि खाली पण आहे. म्हणजे ही साईड दोघांमध्ये, त्याला कॉमन साईड म्हणतात. मग लिहा OR इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट OR कॉमन साईड. काय लिहू आपण बरं त्याला कॉमन साईड. मग मुलांना आपल्याला कुठली टेस्ट मिळाली बरं OMR इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ONR बाय काय बघा. आता ही पण साईड आहे, ही पण साईड आहे, ही पण साईड आहे. किती साईड आहेत बरं 3 बाय साईड टेस्ट. हे दोन्ही ट्रायंगल सेम आहेत. इथपर्यंत आपण आलो. आता फक्त डोक्याचं काम आहे, थोडं डोकं लावायचं का गणित संपलं. मुलांना ही मधली लाईन आहे ना ही बघा, याला थोडी डार्क करतो मी, हिच्यावरच सगळं आता गणित प्रूव्ह होईल. ह्या मधल्या लाईनच्या वरचा आणि खालचा अँगल तुम्हाला लिहायचे. चला तर आपण बघू आता मधल्या लाईनचा वरचा आणि खालचा. बघा इथला अँगल लिहा
आणि त्याच्या खालचा पण लिहा. अँगल लिहा बरं, याला मध्ये टाका MRO इज कॉन्ग्रंट टू अँगल. आता या खालच्याला मध्ये टाका NRO करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. 9वीत आपण शिकलोय. ठीक आहे, या लाईनच्या तिकडचे. आता या लाईनच्या इथला वरचा अँगल आहे, बोला MOR इज कॉन्ग्रंट टू अँगल. आता या लाईनच्या वरचा लिहिला, या लाईनचा खालचा आपल्याला लिहायचे, मध्ये टाका फक्त त्याला NOR सेम करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. एकच डोकं वापरलं आहे आपण. ती मधली जी लाईन आहे ना त्याच्या वरचा खालचा का सारखे येते? की हे दोन्ही त्रिकोण आपण सांगितले सेम आहेत, हे दोन्ही ट्रायंगल सेम आहेत, साईड ते सारखे असतील तर त्यांचे सगळे अँगल पण सारखे असतात. मग आपण एवढं डोकं गोंधळात नेण्याची गरजच नाही. ही जी मधली लाईन आहे तिच्या वरचा लिहा खालचा लिहा आणि याचा अर्थ त्याच्या आपण दोन समान भाग करतोय. हे दोन्ही अँगल सेम दाखवले, याचा अर्थ OR हा बायसेक्टर आहे. देअरफॉर सेगमेंट OR वरची लाईन लिहा बायसेक्ट अँगल MRN ॲज वेल ॲज अँगल MON. गणित एंड. प्रूव्ह दॅटचं. किती सोपं आहे. किती त्रिकोण घ्यायचे? 2. मग 2 ट्रायंगल घेतल्यानंतर बघा ही रेडियस OM आणि ON एक जोडी मिळाली. ही टॅन्जेंट MRNR 2 मिळाल्या. मग ही OR वरती पण खाली पण कॉमन साईड तीनही साईड सेम. मग डोकं वापरायची. मधली लाईन आहे ना वरचा खालचा मध्ये टाकायला MRO, याला टाका बरं NRO. आता याला मध्ये टाका MOR, याला टाका बरं NOR. गणित एंड. डायरेक्ट जे प्रूव्ह करायचे ते लिहून टाका. त्याने 2 सेम भाग केले, पण डोकं लावण्याची गरज नाही. 2 ट्रायंगल घ्या, सिमिलर करा, तीनही बाजू सारख्या आहेत त्याच्या, एवढं पण या गणितामध्ये आहे. त्यानंतर ती रेषमधली ना त्याच्या वरचा खालचा तुमचं गणित डायरेक्ट. चौथं गणित शेवटचं प्रॅक्टिस सेटमधलं. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टॅन्जेंट्स आणि त्यांचं रेडियस दिले आपल्याला 4.5 सेंटीमीटर. कसं सोडू शकतो? तर पहिल्यांदा त्या टॅन्जेंट्स काढू. पॅरलल टॅन्जेंट्स काढायचे आहेत आपल्याला 2. ही बघा, ही एक आहे, हिचं नाव देऊ A आणि B. आणि ही एक टॅन्जेंट काढली, हिला नाव घेऊ C आणि D. या 2 पॅरलल टॅन्जेंट्स काढू आणि ही त्यांची जोडणारी रेषा इथलं सेट टच करून जातं. इथं M देऊ, इथं N देऊ आणि सेंटरला काहीतरी नाव पाहिजे म्हणून आपण O घेऊ. ही झाली आकृती. तर रेडियस किती दिले बरं? ही रेडियस आहे सेंटरपासून इथं जोडणारी रेषा 4.5. ही पण काय बरं रेडियस किती आहे बरं? 4.5. म्हणजे टोटल ही लाईन आहे, इथे आहे M, इथे आहे O आणि इथे आहे N. तर हा भाग आहे 4.5, हा भाग आहे 4.5. त्याने सांगितले डिस्टन्स किती आहे. तर टोटल डिस्टन्स काय आहे बरं? MN. त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग M पासून O, दुसरा भाग O पासून N. M कॉलिनियर O कॉलिनियर N. मग आता मला सांगा MO किती आहे? 4.5. NO किती आहे? 4.5. टोटल किती झाला मुलांना? 9 सेंटीमीटर. 4.5 आणि 4.5 यांचं ॲडिशन केलं तर तो मिळेल आपल्याला 9 सेंटीमीटर. पण तुम्हाला पॅरलल दाखवायचे, परपेंडिक्युलर दाखवायचे, थोडं लिहायचं याच्यामध्ये. पण ही कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये आपल्या दोघांचं अंतर काढू शकतो 9 सेंटीमीटर. तर मुलांना अशा पद्धतीने ही गणित तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 इतक्या सोप्या पद्धतीने